मी अशी मागणी करत आहे राज्य सरकारकडं आणि तशा पद्धतीची लक्षवेधी मांडलेली आहे की जतला नेहमी दुष्काळी भूमी म्हणून बघितलं जातं, परंतु मी आता 1 वर्ष झालं मला जतचा आमदार होऊन मी सर्व भागात फिरल्याच्या नंतर माझ्या काही बाबी लक्षात आल्या की या जत तालुक्यामध्ये काहीतरी वेगळंपण आहे। रामायण महाभारतापासूनचा इतिहास हा जत तालुक्यामध्ये लपलेला आहे। अनेक अशी प्राचीन मंदिर आहेत की जिथं लाखो लोक, म्हणजे अत्यंत ही वेगळी बाब आहे की महाराष्ट्रात देशात एका तालुक्यामध्ये इतकी मंदिरं कुठल्याच तालुक्यात नसतात। अशी 36 मंदिर आहेत जिथं दरवर्षी महाराष्ट्र, कर्नाटका आणि तेलंगणा आणि काही भागामध्ये गोवा राज्यातील देवत आहेत, कुलदेवी आहे। तर भूमी राज्य भूमी करावी अशी मागणी मी त्या दृष्टिकोनातून सर्व सुविधा एकत्रितपणे सर्व मंदिराचा आराखडा विकसित करावा आणि मग महाराष्ट्रातून देशभरात त्या प्रमाणामध्ये लोक जतला येतील आणि त्यासाठी ज्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आवश्यक आहे ते राज्य सरकारनं, अशी मागणी आमची सरकारकडे आहे।